नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, पोलीस भरती 2025 साठी जी अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे. पहा 1 नोव्हेंबरपासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती 30 नोव्हेंबरचे रात्रीचे 11:59 तो वेळ इथं असणार आहे. तर पहा, सर्व प्रकारे सर्व जिल्ह्यामध्ये अर्ज भरायला सुरुवात आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 साठी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. पहा, तुम्ही सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 बद्दलची जी मोठी अपडेट आहे ती आपण पाहणार आहोत. पहा, कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे, तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये टाकलेला आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. तर पहा, भरती तर पोलीस कॉन्स्टेबल SRPF ग्रुप 7 तर दौंड या ठिकाणी 2281 अर्ज इथं आलेले आहेत. पहा, ग्रुप क्रमांक 7 आणि दौंड या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत तर 2281. तसेच पहा, नाशिक कारागृहासाठी इथं एकूण 1447 अर्ज इथं आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता 1447 अर्ज नाशिक कारागृह पोलीस यासाठी इथं आलेले आहेत. तसेच पहा, पुढचा जिल्हा आहे धुळे SP. तर पहा, धुळे SP साठी इथं एकूण 934 अर्ज इथं आलेले आहेत. किती अर्ज आलेले आहेत धुळेसाठी? 934 अर्ज इथं आलेले आहेत. पहा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट हे ठळक दिसत नसतील त्याच्यामुळे मी खाली त्याचा आकडा लिहित आहे. पहा, मुंबई कारागृह तर मुंबई कारागृहासाठी इथं एकूण 4177 अर्ज इथं आलेले आहेत. 4177. पहा, मुंबई कारागृह. पहा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे. तसेच पहा, ठाणे शहर तर ठाणे शहर पोलिसासाठी एकूण 836 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. ठाणे शहर किती आलेले आहेत? 836 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. तसेच पहा, SRPF वरणगाव जे की जळगावमध्ये आहे तर यासाठी इथं एकूण 4320 अर्ज इथं आलेले आहेत. पहा, SRPF वरणगाव जे की जळगाव मधलं आहे त्यासाठी 4320 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. तसेच पहा, पुणे शहर पोलीस. पहा, पुणे शहर पोलिसासाठी एकूण 5071 अर्ज इथं आलेले आहेत. पहा, तर पुणे शहर पोलिसासाठी किती आलेले आहेत अर्ज? 5071 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. तसेच पहा, पुढचा जिल्हा आहे पालघर जिल्हा. पहा, पालघर जिल्ह्यासाठी एकूण 266 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा, आपण इथं पाहू शकता 266 अर्ज पालघर जिल्हा पोलिसासाठी इथं प्राप्त झालेले आहेत. पहा मित्रांनो, हे जे अर्ज आहेत ते आज 15 नोव्हेंबर आहे. तर आज 15 नोव्हेंबर पर्यंत जेवढे पण अर्ज आलेले आहेत ते आपण इथं पाहत आहोत. पहा, आजपर्यंतचे अर्ज आपण इथं हे घेतलेले आहेत. तसेच पहा, पुढचा जिल्हा आहे CP मुंबई. पहा, पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबई तर CP मुंबईसाठी एकूण पहा CP मुंबईसाठी एकूण 11,000 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. किती अर्ज आलेले आहेत CP मुंबई पोलीससाठी? 11,000 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. तसेच पहा, जे आपण स्क्रीनशॉट मागवलेले आहेत, जे आपल्यापर्यंत मुलांनी स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत तर ते काही स्क्रीनशॉट इथं क्लिअर दिसत नाही, त्याच्यामुळे आपण इथं या प्रकारे इथं घेतलेला आहे. पहा, कुसडगाव SRPF तर कुसडगाव SRPF यासाठी एकूण 581 अर्ज प्राप्त झालेले आहेत. नागपूर सिटी पोलीस यासाठी एकूण 835 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तसेच पहा, मीरा भाईंदर तर मीरा भाईंदरमध्ये मुले व मुली ह्या दोघांचे मिळून एकूण 900 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा, तसेच पहा, पुढचा आहे मुंबई सिटी. तर पहा, मुंबई सिटी पोलीससाठी एकूण 20,231 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पहा, मुंबई सिटी पोलीससाठी किती अर्ज आलेले आहेत तर एकूण 20,231 अर्ज प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, तुम्ही कोणत्या सिटीमध्ये वरीलपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.